पावसामुळे तळेरे पियाळी फोंडा मार्ग चिखलमय झालेला आहे आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। या मार्गातून मायनिंग नेणारे ट्रक आणि डंपर ये-जा करत असल्याने हा मार्ग खड्डेमय बनलाय आणि त्यामुळे मार्गावरून मायनिंग वाहतूक बंद व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये काँग्रेस आक्रमक झाले। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आणि नाव वगळण्याच्या प्रकारांबाबत काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। याच्या निषेधार्थ काँग्रेसमध्ये मशाल रॅली काढण्यात आली। लातूरच्या एका महिला वाहतूक पोलिसाचा नवा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय। लातूर शहरातील रेणापूर नाका येथील 3 मुली एका दुचाकीवरून ट्रिपल सीटवर जात होत्या आणि यावेळी या पोलिसांनी त्या तिन्ही मुलींना अडवलं आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली आहे। त्यामुळे या महिला पोलिसावर कारवाई होणार का असा सवाल विचारण्यात येतोय। मुसाळ शहरात गेल्या 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे। विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन देखील कोलमडलंय। पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते, तर तापी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही विजेच्या समस्येमुळे शहरात देखील पाणी प्रश्न निर्माण झालाय। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतराची आता चर्चा सुरू झालेली आहे। यासाठी 4 विविध नावं पुढे आली असून विविध राजकीय गटांकडून ही नावं पुढे आणण्यात आलेली आहेत। त्यामध्ये पुण्यातील राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासाठी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव सुचवलंय, तर स्टेशनला महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू झाली आहे। यात 10वीच्या 34,562 तर 12वीचे 68,098 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे। दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणारी ही पुरवणी परीक्षा यंदा जूनमध्ये सुरू होणार आहे। पुणे महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता वाढवणं आवश्यक आहे। कामकाजाची जुनाट पद्धत बदलून अद्ययावत होणं, क्षेत्रीय कार्यालयांची कार्यक्षमता वाढवणं आवश्यक आहे आणि यासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करून काम करणार असल्याचं आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं। कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोयना शिवसागराचा जलसाठा 36.42% इतका झालाय, तर साताऱ्यातील प्रमुख 6 धरणांचा जलसाठा 40%वर पोहोचलाय। राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानं गेल्या 8 ते 10 दिवसात अनेक धरणातील पाणी साठ्यांमध्ये वाढ झालेली आहे आणि अनेक धरणातील जलसाठा 50%हून जास्त आहे, तर काही धरणांमध्ये पुरेसा जलसाठा देखील जमा झालाय। आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। याशिवाय जिल्हा नियोजन समितीमधून 8 कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। मुंबईत पुढचे 5 दिवस म्हणजे 24 जून ते 28 जून या दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार आहे। या दरम्यान समुद्राच्या लाटा या 4.5 मीटरपेक्षा जास्त उसळणार असल्यामुळे नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये अशा सूचना मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आल्या। आजपासून अकोला, नागपूरसह विदर्भात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे। 28 जूनपर्यंत विदर्भातील भंडारा, गोंदिया, बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे भात, सोयाबीन, कापूस पेरणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार आहे। ठाकरे गटाला मोठा खिंडार पडत असून शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। महादेव बाबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित राहणार असून पुण्याची ताकद अजून वाढणार आहे। तुरीची 15,132 क्विंटलची आवक झाली असून यामध्ये सर्वाधिक आवक सोलापूर आणि वर्धा बाजारात झाली आहे। लाल तुरीला 7,764 रुपयांपर्यंत दर मिळालाय, तर लाल तुरीला सोलापूर बाजारात 6,440 रुपये इतका दर मिळालाय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वारीमध्ये चालण्याचा संकल्प केलाय। सपकाळ हे दिंडीमध्ये सहभागी होत असून ते दिवसभर दिंडीसोबत चालणार आहेत। पावसाळा सुरू झाला की बहुतांश लोकांच्या आहारात अंड्यांचा समावेश होतो। पावसाळा सुरू झाला की समुद्रातील मासेमारी बंद असते, त्यामुळे मांसाहार करणाऱ्यांना अंड्यांवर ताव मारावा लागतो। वाढत्या मागणीमुळे सध्या अंड्यांचे भाव रुपये वाढलेले आहेत आणि 70 रुपये डझननं मिळणारी अंडी आता 80 रुपये डझननं मिळत आहेत। मुंबईत अजूनही रेल्वे अपघाताचं सत्र सुरूच आहे। गेल्या 22 वर्षात विविध कारणांमुळे 72,000हून अधिक लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असून त्यातील हजारो बळींची ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे। विकासासाठी खर्च केला जाणारा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्या दृष्टीनं संसदेच्या अंदाज समितीचं काम खूप परिणामकारक ठरतं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलंय। संसद तसंच विविध राज्यांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते।
भारतीय रेल्वे विभागाने मोठा निर्णय घेत 19 जून 2025 पासून बंगळुरूहून थेट ऋषिकेश पर्यंतची ट्रेन सेवा सुरू केली असून ही ट्रेन महाराष्ट्रातून देखील जाणार आहे। ही बंगळुरू ऋषिकेश ट्रेन नागपूरला स्टॉप घेणार आहे। नागपूरकरांना उत्तरेकडील धार्मिक पर्यटन स्थळांपर्यंत आता सहज प्रवास करता येणार आहे। मध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बैठकीत चर्चा होणार आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उद्या संध्याकाळी 6 वाजता शंभूराज देसाई यांच्या पावनगड निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या भाजप आता ॲक्शन मोडवर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची बैठक बोलावली असून आज संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावर प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे। पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर करून पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं अशी मागणी केली आहे भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी। याबाबत मेधा कुलकर्णी यांनी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार देखील केलाय। दरम्यान पुणे स्टेशनच्या नामांतराच्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय आणि याला जोरदार विरोध देखील होतोय। पुणे स्टेशनचं नाव बदलण्यापेक्षा सोयी सुविधांवर जास्त भर द्या। भाजपच्या 2 खासदारांनी आणि आमदारांनी सोयी सुविधांकडे लक्ष द्यावं असा टोला उभाटाचे नेते वसंत मोरे यांनी लगावलाय। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून आता प्रतिक्रिया येत आहेत। मेधा कुलकर्णींच्या मागणीनंतर आता इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। पुणे रेल्वे स्थानकाला राजमाता जिजाऊंचं नाव देण्यात यावं असं श्रीमंत कोकाटे म्हटलंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या शहाद्यातील 200हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। यातील बहुतांश कार्यकर्ते हे भाजपचे आहेत। आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमशा पाडवी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय। पाचपाखाडी इथल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। धुळ्यामध्ये काँग्रेसला भाजप पुन्हा मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे। दरम्यान कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। SC/ST विभागाचा निधी लाडक्या बहिणींच्या योजनेकडे वळवल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केलाय, तर लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध नसल्याचंही ते म्हटलं। धारावीचा पुनर्विकास आणि परिवहन सुविधांसाठी MMRDA नोडल एजन्सी लागू केली जाणार आहे। आता रेल्वे, बस, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनशी MMRDA समन्वय साधणार असून शास्त्रीय अभ्यास करून संरचनात्मक आराखडा तयार केला जाणार आहे। उल्हासनगरच्या महादेव मंदिरात चोरी झाली आहे। चोरीची संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली आहे। दरम्यान तातडीनं चोरट्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बदलापूरमध्ये दारूच्या नशेत मित्रांनीच आपल्या मित्रावर कोयत्यानं हल्ला केलाय। यात नाहिद आलम नावाचा तरुण गंभीर जखमी झालाय। या प्रकरणात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रिलायन्स फाउंडेशनच्या वतीनं ऑलिम्पिक दिन 2025 उत्साहात साजरा करण्यात आला। नवी मुंबईतील कोपरखैरण येथील रिलायन्स फाउंडेशन स्कूलमध्ये तब्बल 1450 विद्यार्थी आणि ऑलिम्पिकपटू दीपिका कुमारी, अतनू दास तसंच ॲथलेटिक्समधील तेजस शिरसे, एनसी सोजन आणि साक्षी चव्हाण या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनी देखील उत्सवात सहभाग घेतला। अबू आझमींच्या वारी संदर्भातील वक्तव्याचा पंढरपुरात बजरंग दलाकडून निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेत तुफान पाऊस झाला। पावसामुळे महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावाजवळ असलेल्या हाकडी नदी पुलावरून पाणी वाहू लागलं आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। पालघरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे निकणे आणि पिंपळशेत येथील पूल पाण्याखाली गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। दरम्यान नागरिकांनी पुलाची उंची वाढवण्याची मागणी केली आहे। वाशिमच्या मुंगळ्यासह काही भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय आणि यामुळे पेरणी कामांना पुन्हा वेग येणार आहे। शहापूर तालुक्याच्या ग्रामपंचायत नडगावमधील चाफेवाडी येथे रस्ता नसल्यानं महिलेला प्रसूतीसाठी डोली करून अँब्युलन्सपर्यंत घेऊन जावं लागलं। वेळीच उपचार न मिळालेल्या कारणानं या महिलेला आकडी आली आणि त्यानंतर या महिलेला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं। फळ पीक विमा काढण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आणि त्यामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। मुदत वाढवल्यामुळे पेरू आणि लिंबू उत्पादकांना योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे। परभणीमध्ये पावसाअभावी फळबागा सुकू लागलेल्या आहेत। त्यामुळे फळांच्या उत्पन्नात घट होणार असून शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय।
वाशिमच्या काटा, कोंडाळा आणि चिखलीसह काही भागात पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र मागील 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे 40%च पेरणी उगवली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक भागात पाऊस न आल्यानं पेरण्या रखडलेल्या आहेत. दुबार पेरणीच्या संकटाची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 8 लाख हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी मुख्यालयात राहण्याचा खोटा ठराव घेतल्याचा प्रकार समोर आलाय. दरम्यान संबंधित सर्व ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. श्रीरामपूरच्या बेलापूरमध्ये बेकरीतून गोमांस विक्री होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बेकरीतून साहित्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी संताप व्यक्त केला. तातडीनं कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गोंदियाच्या आमगाव देवरी मार्गावरील अंजोला गावात वाघाचा वावर आढळलेला आहे. यावेळी टवाळखोरांनी वाघाला दगड मारलेत. दगड मारल्यानं वाघ टवाळखोरांच्या मागे धावला. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय. दरम्यान टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत आला असून पुणे ग्रामीण पोलिसांकडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सारथ्य करून पायी वारी देखील केली. संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडमध्ये मुक्कामी आहे. अवघड दिवेघाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांना विश्रांती मिळावी यासाठी सासवडमध्ये दुसरा मुक्काम आहे. वारकरी आपापल्या राहुटीमध्ये आराम करतायत तर काही जण भजन भक्ती गुणगुणत आहेत. बोईसर तारापूर एमआयडीसी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र तरीही बोईसर तारापूर एमआयडीसी आणि मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या बोईसर चिल्हार या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. याविरोधात स्थानिक तरुणांनी खड्ड्यातील पाण्यामध्ये अंघोळ करत आंदोलन केलं. मनसे पदाधिकाऱ्यांनी अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला. यावेळी हिंदी भाषेच्या पुस्तकांची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला. अकोल्यात आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी तातडीनं पूर्ण करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्मशानभूमीसाठी नागरिकांनी आंदोलन केलं. यावेळी नागरिकांनी प्रतिकात्मक प्रेत घेऊन आंदोलन केलं. तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मुंबईच्या बांगूर नगर परिसरात पतीनं पत्नीची गळा दाबून हत्या केली. दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून झालेल्या वादातून पतीनं पत्नीची हत्या केली. या प्रकरणी आरोपी वसीम शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील कामशेत येथील टोनी ढाब्याच्या मालकीवरून वाद झालाय. आत्या आणि पुतणे एकमेकांना भिडले. हॉटेलमध्ये तुफान राडा झाला. यामध्ये तरुणीला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईत वर्सोवा ब्रिजवर भरधाव टँकर खाडीमध्ये कोसळल्यानं भीषण अपघात झाला. यात वाहन चालक जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. नागपूरच्या वैद्यनाथ चौक ते अशोक चौक परिसरात 2 ट्रकला आग लागली. यावेळी अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. परभणीच्या गंगाखेड रोडवर एक भरधाव बसनं 2 दुचाकींना जोरदार धडक दिली. यात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.